गुंड निलेश घायवळच्या कानशिलात लगावून चर्चेत आलेला आणि रागाच्या भरात समोरच्याला अक्षरशः उचलून डोक्यावर आपटणारा गजनी सागर मोहोळकर पुन्हा एकदा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. जामखेड शहरात 2 दिवसापूर्वी झालेल्या थरारक घटनेत त्याच्यावर 7 राऊंड गोळीबार करण्यात आला असून तो त्यात गंभीर जखमी झालाय. या गोळीबारानंतर जिल्ह्यात एकच प्रश्न चर्चेत आला, नेमका हा सागर मोहोळकर आहे तरी कोण? मात्र त्याचे कारनामे समोर येऊ लागल्यानंतर अनेक जण अक्षरशः थक्क झालेत. काही दिवसापूर्वी एका कुस्तीच्या मैदानात कुख्यात गुंड घायवळच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हिडिओमधील व्यक्ती म्हणजेच सागर मोहोळकर असल्याचे सांगितले जात आहे. पैलवान असलेल्या मोहोळकरवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा स्वभाव अत्यंत सनकी असल्याचे सांगितले जाते. रागाच्या भरात तो समोरच्याला उचलून डोक्यावर आपटत असून त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. काही दिवसापूर्वी एका जिममध्ये त्याने एका तरुणाला अशाच प्रकारे उचलून डोक्यावर आपटल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यामुळे त्याची दहशत अधिकच चर्चेत होती. धक्कादायक बाब म्हणजे तो जेलमध्ये असताना देखील अशाच प्रकारे एका व्यक्तीचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान जामखेडमध्ये ज्या दिवशी त्याच्यावर गोळीबार झाला त्याच्या फक्त 2 दिवस आधीच त्याला नाशिक कारागृहातून जामीन मिळाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर काही तासातच त्याच्यावर 7 राऊंड फायर करण्यात आले. या घटनेमुळे जामखेड शहरात मोठी खळबळ उडाली असून कोणतेही गँग न चालवता अनेकांना घाम फोडणाऱ्या या एकट्या सनकी सागरने माजविलेल्या दहशतीमुळेच त्याच्यावर गोळीबार झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय. डेली टाइम्स मराठी, अहिल्यानगर.